ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे जात असल्यामुळं या माळी समाजाच्या पोटात दुखतं आणि ती भुजबळांची दोन लेकरं बिनकामाची निघाली आणि या छगन भुजबळांनी कोणत्याही कार्यकर्त्याला कधीच वर येऊ दिलं नाही अशा स्वरूपाचा एक व्हिडिओ पाठीमागं लक्ष्मण हाकेंचा व्हायरल झालेला होता आणि त्या व्हिडिओवर सुद्धा त्यांनी अगदी रडून माझ्या विरोधामध्ये षडयंत्र केलं जातं, ओबीसी समाजाची चळवळ डॅमेज करण्याचा, लक्ष्मण हाकेचा आवाज बंद करण्याचा हा तो प्रयत्न केला जातो। त्यावेळी अगदी रडून त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि लक्ष्मण हाकेंची त्यावेळीची व्याकुळता पुन्हा आणखी एकदा नव्यानं त्या लक्ष्मण हाकेंच्या विरोधामध्ये षडयंत्र आणि ओबीसींचा जो काही आवाज आहे तो दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। तेच लक्ष्मण हाके आता पुन्हा नव्यानं बोलतायत आणि ते भुजबळांवरच बोलतायत। ते कसं? ते म्हणतात की एक पुतण्या, एक मुलगा आणि ते स्वतः त्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला भेटायला गेले। त्याच्याकडे संघटन आहे, त्याच्याकडे त्याला सभा, त्याला ते, आणि तो म्हणतो की आंदोलन थांबवा। आता आम्ही आंदोलन कसं थांबवायचं? मी तर लगेच सांगितलं त्या JRची होळी करा वगैरे आंदोलन, आणि आता रस्त्यावर आता हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला, त्यामध्येही रोख या छगन भुजबळांवरच आहे। म्हणजे नेमका लक्ष्मण हाकेंच्या विरोधात षडयंत्र दरवेळी केलं जातंय, ओबीसींची चळवळ कुठंतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जातो। लक्ष्मण हाके म्हणजे अगदी शोषितांचा, वंचितांचा जो आवाज आहे तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो। पण एक मात्र प्रश्न हा आहे की दरवेळी या लक्ष्मण हाकेंच्या निशाण्यावर छगन भुजबळच का असतात? त्या पाठीमागं कारण काय? म्हणजे छगन भुजबळ हे काय आजकालचे ओबीसी नेते नाही आहेत। छगन भुजबळांची उभी हयात ओबीसी समाजासाठी संघर्ष करण्यामध्ये गेलेली आहे। पण मग लक्ष्मण हाके चुकूनही कधी इतर ओबीसी नेत्यांवर असं तुटून, म्हणजे कोणी पडळकर असतील, राम शिंदे असतील, अथवा मुंडे असतील ते, किंवा बावनकुळे असतील अशा, किंवा ते जयकुमार गोरे असतील, अशा लोकांवर, अशा ओबीसी नेत्यांवर, म्हणजे भाजपमधल्या अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या इतर ओबीसी नेत्यांवर हे लक्ष्मण हाके चुकूनही का बोलत नाहीत? म्हणजे खाजगीमध्ये बोलताना केवळ त्यांना राग हा छगन भुजबळांवरच का असतो? या पाठीमागे नेमकं कारण काय? का त्यांना या छगन भुजबळांची जागा घ्यायची आहे ओबीसी नेता म्हणून? एकतर या लक्ष्मण हाकेची लिंबू टिंबू म्हणून हेटाळणी केली जाते आणि ओबीसी समाजामध्ये त्यांना मान्यता मिळत नाहीये, आणि त्या पाठीमागे त्यांना असं वाटतं की जोपर्यंत आपण छगन भुजबळांची प्रतिमा डॅमेज करत नाही तोपर्यंत आपल्याला एकमेव ओबीसी नेता होता येणार नाही। आणि जी ताकद या छगन भुजबळांकडे आहे तेवढी ताकद आपल्याकडे नाहीये, म्हणून त्यांना प्रत्येक वेळी त्यांना एक मुखी नेतृत्व मिळवायचंय। पण ते झालं असं, लक्ष्मण हाकेंना धनगर समाजामधनं तेवढं समर्थन मिळालं नाही। जे समर्थन त्या दीपक बोराडेंना मिळालं ते लक्ष्मण हाकेला मिळालं नाही, आणि जे वैभव म्हणजे त्या गोपीचंद पडळकरांच्या वाट्याला आलं राजकीय, म्हणजे त्या देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त मिळाला आणि गोपीचंद पडळकरांचं भागलं, पण तसं लक्ष्मण हाकेंना राजकीय पाठबळ मिळालं नाही आणि समाजाचं मिळालं नाही। म्हणजे धनगर समाजानं, म्हणजे धनगर समाजाची मागणी होती एसटी प्रवर्गामधून त्यांचं आरक्षणाचा प्रश्न सुटावा, देवेंद्र फडणवीसांनी तिथं तोंडाला पानं पुसली, पण त्या विरोधामध्ये कुठेही लक्ष्मण हाके बोलताना दिसत नाही, किंवा सत्तेमधल्या त्या भाजपामधल्या ओबीसी नेत्यांवर कुठेही हल्ला करताना दिसत नाही। ते म्हणजे एकतर धनगर समाजातून डावलले, सत्तेतून डावलले, मग आता केवळ आणि केवळ परळीच्या बळावर त्यांचं कसं बस
हे राजकीय त्यांचं जे काही म्हणजे ज्याला आपण इव्हेंट म्हणतो तो केवळ तेवढ्याच पाठबळावरती टिकून राहिलाय. म्हणजे ओबीसीच्या 450 जाती येत नाहीयेत, स्वतःचा धनगर समाज येत नाहीये, सत्तेचं पाठबळ मिळत नाहीये, आणि मग केवळ एका वर्गाच्या पाठबळावर कुठंतरी त्यांनी ओबीसी चळवळ, ते कोणत्या गावामध्ये बघा, प्रकर्षानं एक विचार करून बघा, म्हणजे अभ्यास ज्यांचा असेल त्यांच्या लक्षात येईल. लक्ष्मण हाकेंच्या सभा कुठे होतात नेमक्या? जिथे 18 पगड जातीचं वर्चस्व आहे तिथे होत नाहीत. जिथं माळी धनगर समाज, जिथं बहुसंख्य आहेत त्या गावातही लक्ष्मण हाकेंच्या सभा होत नाही. लक्ष्मण हाकेंच्या सभा फक्त आणि फक्त विशिष्ट ठिकाणीच होतात. म्हणजे लक्ष्मण हाकेला आता माळी समाजाच्या त्या नेतृत्वावर, त्यांच्या छगन भुजबळ यांच्यावर हल्ला केल्याशिवाय त्यांना आता आपल्याला एकमुखी ओबीसींचं नेतृत्व येत नाहीये. आणि ते त्यांना काहीही करून छगन भुजबळ त्यांना त्यांच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा वाटतोय, आणि त्यामुळं ते कदाचित छगन भुजबळावर तुटून पडत असावेत. म्हणजे खाजगीमध्ये बोलताना छगन भुजबळांना, म्हणजे मनोज जरांगे पाटलावर सुद्धा ते इतक्या म्हणजे खालच्या पातळीवर येत नाहीत. ते त्यांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटलामुळं आपलं राजकीय अस्तित्व टिकून आहे म्हणून. पण मनोज जरांगे पाटीलही त्यांना म्हणजे जास्तीचा भाव देत नाहीत, कारण त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करत नाहीत. पण मग आता एक तर पहिली गोष्ट, सगळीकडून मुकलेला लक्ष्मण हाके, त्याला ओबीसी नेता व्हायचंय, छगन भुजबळांची जागा घ्यायची आहे आणि काहीही करून घ्यायची आहे, यासाठी त्याची धडपड चाललेली आहे का? म्हणून तो केवळ आणि केवळ छगन भुजबळ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो का? आणि दरवेळी कोणताही ओबीसी नेता त्यांच्या निशाण्यावर नसतो आणि भुजबळच असतात. या पाठीमागे नेमकं कारण काय असू शकतात, याविषयी तुमचं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा की हे लक्ष्मण हाके दरवेळी की त्यांना ओबीसींचा आवाज दाबायचा आहे म्हणून त्यांच्यावर हल्ले केले जातात, यामागे ते रोहित पवार अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हात आहे, सगळं मान्य. पण निशाण्यावर नेहमी भुजबळच का असतात, याविषयी आपलं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.